आपण आता ताजमहल पाहून आग्रा फोर्टकडे आलो. आग्रा फोर्टच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आहे. तिकीट काउंटर ॲट सनराईज, एंट्री गेट सनराईज. इथे बुकिंग काउंटर आहे. इथे क्लॉक घर पण आहे जिथे सामान ठेवू शकता. इथे एंट्री तिकीट आणि टॅक्स 10 रुपये टॅक्स आणि 40 रुपये एंट्री तिकीट असे मिळून 2 तिकिटे दिली जातात. हैदराबादचा किल्ला आहे तसं इथे स्टार्टला दरवाजाच्या पुढे खंदक आहे. त्यावेळेस याच्यामध्ये पाणी असायचं आणि पाण्यामध्ये मगरी असायच्या, जेणेकरून जरी कोण आतमध्ये आलं तर पाण्यामधील मगरी शत्रूला पुढे जाऊ देत नसत. काही काय अलाउड नाही आहे ते दिले ते. हे याला साखळी होते दोन्ही साईडनं. हे एकदा वरी उचलून पॅक केले की इथे येता येत नसे. त्यानंतर हे एक प्रवेशद्वार आहे आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आतमधल्या बाजूचा आहे. हा जो दरवाजा आहे त्याला अमरसिंह दरवाजा असं बोललं जातं. हा पहिला दरवाजा, त्यानंतर हा अमरसिंह दरवाजा आहे. अमरसिंह दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर इथे हा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. शत्रू तर शत्रू जर इथून वरती जात असेल ना, ह्या ज्या 2 भिंती आहेत त्या दोन्ही ह्या समोरच्या ह्या दोन्ही भिंती आहे ना पोकळ आहेत. पोकळ हां. तर तिथूनही ना तुम्ही थोडंसं काही वाजवलं टाळी वगैरे बघा आवाज घुमतो भरपूर सारा. जर तिथं कुठल्याही कोणाचा आवाज आला किंवा तर वर लगेच सावध होत असायचं आणि वरून पलीकडनं दगडाचा मारा करायचे. समजा तिथून वर करायचा प्रयत्न केला तर गरम पाणी आणि तेल ते टाकायचे आणि पलीकडनं दगड फेकायचे. गरम पाण्यावर तेलावर ते सटकायचे, दगडाची शिकार व्हायची आणि मरण पावायचे. हे हे जे आहे याच्यामधून जेव्हा शत्रू इथे येत असे तेव्हा त्यांच्यावरती तेल फेकलं जात असते याद्वारे वरतून. दोन्ही साईडच्या ज्या विटाच्या भिंती आहेत त्या आतमधून पोकळ आहेत. तिथून वरती गेल्या गेल्या उजव्या बाजूला जहांगीर महल दिसेल जो की ह्या साईडला आहे. एकदम मन प्रसन्न होईल. राईट साईडला बघा हा आहे जहांगीर महल. इथे जहांगीर टब आहे जिथे की जहांगीर लहानपणी आंघोळ करत असे. येथे जायला पायऱ्या आहेत. आणि हे जे काय बाथटब आहे ना त्याच्या नावाने त्याला सिंगल स्टोनमध्ये जेवढं काय लाल बांधकाम दिसेल का ओके हे सर्व लाल बांधकाम हे अकबर आणि जहांगीर ह्या कालावधीतील आहे. ओके. आणि जे तेवढं तुम्हाला पांढरं बांधकाम दिसतं का तुम्ही संगमरमर जे आपण आतमध्ये गेल्यावर दिसेल दाखवेल तुम्हाला दिवाणे खास दिवाणे आम वगैरे हे सर्व शहाजहान आणि औरंगजेबाच्या काळातलं आहे. ओके. या हे आहे रंगमहल. रंगमहल आपल्याकडे जे हे म्हणतो ना आपण नर्तकीसाठी किंवा इथे आहे ना विविध प्रकारचे डान्स व्हायचे. राजा त्याखाली तुमच्या दासी तिथे नृत्य काम पाहायचे. जे बायको बघत होते ते सर्व काहीतरी पलीकडे त्यांचा डायनिंग हॉल होता. आणि जे समोर दिसतं का ती ज्योताची रसोईचं घर आहे. तुम्ही जाऊ शकता. बंद केलेलं आहे त्यांनी. समोर डायनिंग हॉल आहे इथे. हे समोर इथे जेवण करण्याची जागा होती डायनिंग हॉलसाठी. हे आणि इकडे समोर रसोई घर होतं परंतु आता ते बंद आहे.
इथून आता पलीकडे यमुना नदी दिसते. माहिती आहे का, ज्यावेळेस लहानपणी नाही ते एखादी मोमबत्ती जरी आहे पेटवली तर त्या प्रकारच्या काचावर इतका पडायचं का असं वाटायचं लाईटिंगच आहे तिथे एक प्रकारची सगळी. समोरून इथून ताजमहाल दिसतो. ताजमहाला ड्रेनेज सिस्टम पाहिले, तशीच ड्रेनेज सिस्टम येथे पण आहे खालतून पाणी जाण्यासाठी. इथून पाणी जाऊन असंच्या नाल्यातून जाऊन समोर तिथे जात असे. रत्न सोना वगैरे सोना जो दिवाणी आम आहे ना, दिवाणी आम समोर पॅलेस. हां, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवशी सुद्धा हे गार राहत असायचं. गार राहण्या पाठीमागचं रहस्य म्हणजे काय माहिती आहे का, हे जे तुम्ही दिसत आहे आपण तेवढे चौड्या का आहेत, कारण ह्याच्यामध्ये आहे ना पोकळी आहे, पोकळी आहे, पोकळ आहे. तुम्ही असं बघू शकता. वाजून बघा तुम्ही, पोकळ आहे का नाही. त्याच्या आतमध्ये वरून पोकळातून पाणी सोडलं जायचं, त्याचं व्हेंटिलेशन यायचं आणि त्यामध्ये थंड राहायचं. सगळं तुम्हाला वाटतं की व्हेंटिलेशन कुठून येत असेल त्यामध्ये, हा प्रश्न आहे. समोर जी खिडकी दिसतं ना, तर तुम्ही बाहेर जाऊन बघा, तुम्हाला खिडकी आहे का वाटते का सांगा गावाबाहेर. नाही So all the work of red sandstone यमुनेचं गार वाऱ्यातून आतमध्ये येत असायचं. आणि जे भिंतीमधून 14 जण होते तर त्यातली 2 जण मेलेली आणि 6 महल आहेत. अलीकडे एक आहे आणि पलीकडे एक आहे. वरती जे आहे तो लाकडं टाकले, त्या लाकडावरती जो लाल दगड आहे तो टाकला गेलाय आणि स्लॅब टाईप बनवलं गेलंय. आता हे संगमरवर आहे. असं सांगितलं की ह्यामध्ये 2 आहेत प्रकार. हे जे काय व्हाईट सगळं बांधकाम दिसतं ना, हे सगळं संगमरवरनं बनवलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा औरंगजेबाच्या काळातला बनवला. हे शहाजहान आणि औरंगजेबाच्या काळात हे जे संगमरवर बांधकाम आहे ते झालं गेले. हे आहे पितळ आहे. ते पण पहिले जर आहे का, ही जी रोशनार आहे ना, ती रोशनार ही छोटी मुलगी. हे पितळाचं नसून हे पहिल्यांदा सगळं सोन्याचं होतं, पण इंग्रजांनी हे पूर्ण वितळून तिथं पूर्ण सोनं घेऊन जाऊन इथं पितळाचं नंतर तयार केलेलं आहे. हा खूप सुंदर असा दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता असं महल आहे. आतमध्ये तुम्ही पाहू शकता खूप असं डिझाईन त्यामध्ये केलेलं आहे. एकदम राखीव काम केलेलं आहे. रोशनारा बाकी मोठ्या मुलीचं नाव काय होतं? मोठ्या मुलीचं नाव जहांगीर आरा. हे जे काय आहेत ना, हे कप्पे आहेत ना, हे दिवे लावण्यासाठी. हे संगमरवरची जाळे आहे व्हेंटिलेशनसाठी. कोणचा? दिवाणी खास. महाराज तिथे 1008 किलो सोनं. ओके. 1 टन सोनं एवढं होतं ह्याच्यामध्ये. आणि 1 टन सोनं अनमोल असं कितीतरी रत्न मला आहे ना. हां पुढं ते समोर ते जे काय वर्क राहिलेलं आहे त्याचं सोनंच आहे.
त्या काळातलं फाउंटन. आता हे फाउंटन कसं वर्क करायचं ते तुम्हाला सांगतो. ते समोर दिसते आहे छत्री. तशा त्या काळामध्ये तिथे ते हौद असायचे तसे उंचावर बांधलेले. ओके. आणि त्या हौदामध्ये पाणी भरलेलं असायचं आणि पाणी भरताना हे जे समोर आहे फवारे, त्या फवारेचं तोंड जे आहे ते कापड किंवा काही ना दोरी वगैरे घालून बंद केलेलं असायची. आणि ज्यावेळेस कधी राजा यायचं किंवा त्यांचे काय पाहुणे येत असायचे त्यावेळेस ते ओपन करून त्यानंतर फवारे उडत असायचे. कारण त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक सिस्टम तर नव्हती त्यामुळे ते असं यूज करायचं. उंचावर हौद बांधून त्यावरून प्रेशरनं पाणी वर करून घ्यायचं. कुठं हौद आहे? कारण हे जेवढे काही ग्राउंड दिसते ना तुम्हाला त्या ह्या गार्डनमध्ये त्यावेळेस ॲक्च्युली अंगूरमध्ये द्राक्ष उगवले जात असायचे. आणि त्या द्राक्षापासून जी वाईन बनवली जायची ना ती वाईन हे प्यायची. वाईन कोणाला जास्त आवडायची? जहांगीर. आणि याची माती सुद्धा तिकडून आलेली आहे. नाशिक नाही, लाल माती जम्मू हे जी माती आहे ती जम्मू काश्मीरला तिथं द्राक्षाची बाग होती. द्राक्षापासून जी वाईन तयार होईल ती शहाजहानला आवडत होती ना. जहांगीरला जास्त वाईन आवडत होती त्याच्यामुळे येथेच द्राक्षे उगून तयार करून उगवून त्यापासून वाईन तयार केली जायची. फाउंटन आहे. ह्या फाउंटनमधलं जास्तीत झालेलं पाणी हे जे काच आहे या काचच्या खालतून जाऊन येथे जो एक हौद होता या हौदामध्ये पडत असे आणि तेथून मग या बागेला वगैरे जात असे. मुमताज गेल्यावर सगळ्यात जास्त काळजी ही जहानाराने ह्यांची घेतली आहे. शहाजहानची. हो सेम सेम ह्याच्या पण सेम तर पोझिशन आहे. वरचं सगळं तिने काढून घेऊन गेलं. समोर दिसतोय तो शीश महल आहे. येथे टुरिस्ट येऊन वगैरे काच वगैरे घेऊन जात होते त्याच्यामुळे बंद केला गेलाय. आता फक्त बाहेरून बघू शकतो. मशिदीसारखंच आहे ना. तिथं आतमध्ये तुमचं नाही पण आहे. ह्या मुसलमान बुर्ज. शहाजहानला 8 वर्षासाठी कैद केलं होतं. पण त्या 8 वर्षामध्ये त्यांना कधी हातामध्ये बेड्या घातल्या नाहीत ना पायामध्ये जंजीर घातली नाही. त्यांना फक्त इथं नजर कैद ठेवलेलं होतं. त्यांना इथपर्यंत फिरण्याची मुभा होती. समोर तुम्ही बघू शकता तिथून ताजमहलचं दृश्य हे खूप एकदम समोर आणि चांगल्या पद्धतीने दिसतं तुम्हाला. पण हे आता सध्या यांच्यासाठी बंद केलेलं आहे. मला हे डिझाईन वगैरे दिसतंय. त्यामध्ये खड्डे आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा असे हिरे वगैरे होते. यामध्ये सोनं होतं. आता पण हे जे दिसत आहे डॉट डॉट त्याच्यामध्ये हिरं सोनं आपल्याला पाहायला दिसतंय. हे काढून नेले गेलेलं आहे. हे जे खचणे दिसत आहेत त्यामधून काढून घेऊन गेलेत. कैदखाना आहे. येथून खाली जे आरोपी होते त्यांना सोडले जायचे खाली. इथून जाळी दिसते तो सगळा खालचा कैदखानाच आहे. ही मेना मस्जिद आहे जिथे राजा नमाज पढत असे. In winter season, do the bedding inside the pan. Summer season, do the bedding outside. See the rings over there. तिथून बघा आता इथून दिसतं बघ तुला ते समोर दिसतं का तुला ते बघ तिथे किती मस्त दिसतं ते. तिथे बघ तिथे तिथे खिळ्या दिसत आहेत त्या आणि वरती पण हे दिसतंय हँगर त्याला लावून पडदे लावले जातात असं तिथे. हे दिवाणी खास आहे.
हाच तो औरंगजेबचा दरबार आहे, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीमागील रांगेमध्ये उभे राहायला सांगून त्यांचा अपमान केला गेला. जे फ्लोरिंग आहे त्या ज्या आपल्या विटा आहेत त्या विटा उभ्या मांडून फ्लोरिंग केले गेले आहे. तुम्ही पाहू शकता. पावडी म्हणजे विहीर आहे. तुम्ही विहीर आहे, त्या विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या इकडून आहेत. हे आहे दिवाणीयाम म्हणजे ते दरबार बाळाचा. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला होता आणि त्यांना ह्याच किल्ल्यामध्ये नजरकैदेश ठेवले होते. हा तुम्ही दरवाजा पाहू शकता, किती विशाल आहे तो. मित्रांनो, आपल्या ह्या 22 दिवसाच्या ट्रिपमधील आजचा हा शेवटचा भाग होता. अगोदरच्या भागाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच तुम्ही प्लेलिस्टमधूनही पाहू शकता. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन भागामध्ये. धन्यवाद.